बाई माय कोण सुन राहून राहिली हो. इथं बर बिघडलं का माय. हा मा पहिले 2-4 दिवस साजरी राहिली बाई, आता सुनच राहून राहिली. आज तर माय गोईली सारं दिलं म्या हातानं केलं सारं. वा निजली का? नाही व निजली नाही, काहीच नाही लागून राहिली. शांती शांती तुला मारलं का? तुला मला तर केस करून सोडले, मारलं का बाय? अव मा मला कोण मारलंय? अहो मी डॉक्टर धुतलं ना, मेहंदीला ती लावली का कोण? हा तुला तर माहिती मेहंदी लावली केसायले, ते डॉक्टर धुतलं. उठ निजती वाटते तू. मामा शांती पाहुण्याला सांग, पाहुण्याला मी सांगतो त्या पाहुण्याला कोण मारते मालिकी एवढा काय काय आहे मालिकीत. मैले पोसून नव्हती आधी सांगत होतं एवढे दिवस काय मा पोरीले तर माय शांती किती तर सहन करतो व तू. उलसक चांगलं नाही बया हे पाय केस ओले आहेत की नाही झाली का तू? काही बडबड करतो खालीच बसले आहेत ना, काय म्हणतीन ते कायले मला मारतात मा. आणि त्याच्या कमी का पसून नाही काय आता म्हातारपणा कोण सांगलं तुला हे? थांब मी चहा करून आणतो. सांगत नाही माई पोरगी, उलस करत नाही. लय माई पोर साजरी आहे व माय, आणि तिच्यावर एवढं काय करतात तिच्या घरातले लोक. मारलं त्या पाहुण्यानं की चिट्यालू असती केस वळू मारलं अशी मा केले. मला कसं माहित नाही झालं व, मला कसं कळलं नाही, जगीच तर होती मी. तरी माई पोरगी सांगत नाही व माय, बया सांगत नाही. मा हे बाय मा डोक्याला तेल लावून देतो काय? हा लहानपणी कशी लावत जास व, आणि मी लावून देत जाऊ. हा आणि तुम्हाला धरू बसत तेल लायले 2 बूट घालून देस. आठवते का येण्या घालून देस मला 2 देन तशी येणी घालून. हा तेल लावून देतो का मा केसायला? बाय मेहंदी लावती केसलीच आहेत. उठ नागिना कर, मी चहा आणतो. हा तेली चहा होता नाही देतो चहा करून मी दिलाच नाही मगा मला मागत चहा मॅन थांबा समजायचं झालं कीच करतो. चल मग तेल चहा ठेवतो आणि तुला चहा ठेवतो. हा आणि मग तू मस्त मा केसायला तेल लावून दे बरं. तू वक्तार देत कोण नाही तेले करून माणसाले देत जनमार करून, नाही तर तुला मारतात ना म्हणूनच मारलं व माय. छान दिला शिंगलभर करून मा पोरीनं तर जायनं मारलं व माय मा पोरीले. आता घरी जातो पांडूले सांगतो आणि मालिकीले घेऊन जातो मी. याच्या घरी राहू देत नाही, पांडू सांगतो मी. शांती थैलीवर कासाठी? शांती माहित नाही पडू देत, शांत कऊ नाही देत. आता इले मी बी नाही खाऊ देत, आणि चाटीनं घेऊन जातो मा पोरीले आणि पाहतच नाही. मी पोरगी इतकं सह करून राहिली पण कऊ नाही देत उलसक की तिचा नवरा इतका मारते तिले. पोरग थरात देते, सून थरात देते. किती मोठे भांडे घासले मालिकीनं मग. सून बसली पोरग घेऊन ते तर देते मालिकीले, पण माय लग्न उलसक सांगलं नाही, कऊ नाही दिलं. आता मी बी नाही कऊ देत, मी चाटीनं घेऊन जातो शांतीले आणि धाडतच नाही. मागवतो मा पोरीले मी चहा करून आणतो तुले, मग लावून दे माले, मग केसेले येणी घालून दे. शांते बस आण तेलाची बाटली. काही नाही ठेवायला लागत चहा घे, मला नाही पाहिजे. आणि पाहुण्याली नको करून वच्या शिगरभर चहासाठी पोरीले दळ मार. माहिती सांगतो ना मग जाऊ दे. स्वीटही देते तेले करून, त्याचा काही त्रास नाही मले. तेले संध्याकाळी दिला 6 वाजताही करून आणि 10 वाजता जेवण दिलं तर काय होत नाही ते मले. तेल लावून दे मले, लय दिवसाचं लावलंच नाही व माते केसले तेल लाव बरं. साजरं तेलाची बाटली आण तुम्ही. साजरं लाव मा, साजरी मालिश कर. लयच केस जातात व मामाले, लय केस चालले ना बाई. मी तो म्हणतो का 2-4 वर्षात होतो का काय सांगा. लावतो ना बाई, लावतो माय बाई. केस खरंच चालतो आले बाई. दुखाय तुला काही नाही? काळजी जसं काळजी टेन्शन नाही जाता. टेन्शन आहे का तुला काही? मला काचं टेन्शन हो मा, आता वयानं जातात. आता काय केस उगवणार का? नातू झाला ना मला. आता काय राहिलं? आता काळजी बाईच्या जीवन येतं भरलं. पेडगेपणा राहते असं वाटते मरे लोक आपले केस गिस साजरे पाहिजेत. काय हो मा आता वय मला काचं टेन्शन असणार आहे माय. मला काही टेन्शन घेऊन नाही, तू पाहून नाही राहिली काचं टेन्शन आहे मला. जाता हे केस सांगत नाही माय पोरगी, उलसक सांगत नाही. बाई तुला यावं का घरी? आपल्या घरी चालतं का? आत्ताही असं वाटते थैली उचल चाललं जा. या नाही वाटत काय माय बाई, याच वाटते व मा मला मंजूच्या लग्नाच्या वक्ती या ना वाटे घरी, पण बिमार पडल्या आली मी म्हणलं बाई आपला करू त्याच्या भोवती करायला नाही पण म्हणून आली, नाही याच ना वाटे मा मले. ती दुखातच आहे माय पोरगी म्हणून तिला आता जी वाटते म्हणते घेऊनच जा मी.
शांती तू काळजी नको करू, मी तुला घेऊनच जाऊ. फक्त तुला जर म्या म्हणलं तर तू ऐकशील नाही आलं. तुला मी कौत देत नाही, मी बरोबर घेऊन जा तुले. धाडतच नाही या नरकात. इतकाच आहे मामा लेकीले. आई व हा काय रे देनू. बापा रे, तेलाची मालिश करून घेणं चालू आहे का आजी जोडून. आई मला पैसे दे बरं. हा ते बाई म्हणेस पोरगही पैसे मागते. काचे पैसे रे देनू, माझं पैसे नाहीत. तू पैसे नेत राहतात, बाबाही पैसे नेत राहतात. त्याला म्हणलं ना मला ते सोन्याचा गोप करे नाही, मी देत नाही माझ्याचे पैसे. देतो बाबाले मग. दे ना आई, माई EMI भरायची राहिली ते बरं. तू मी तुला आणून देतो ना, दे माय पैसे दे बरं. दे अलमारीच्या बी दे, तू नेणं करू मला आज अर्जंट जावं लागते. आणि तुला गोप मी देतो ना करून, एका दिवशी तुला गोप करून. तू काय गोप लावलावं करून देतो म्हणलं ना. कुठे आहेत? तर तेच आहेत, त्या गुलाबी साडी आहे ना त्या साडीच्या खाली. उलसाक पैसा ठेवत नाही हा माझं. EMIच्या नावाखाली सबन घेऊन जाईल. हो बरोबर आहे. ती बाई म्हणे शाळेचं पोरग शांतीचून पैसे हिसकून नेते. आता मी हा म्हणून हिसकली नसती, पण गेला जबरदस्ती नेऊन राहिला ना. मायपूर नाही म्हणते तरी बी नेऊन राहिला. निढंग्या बुळ्याचा कामधंदा करत नाही, नोकरी काही नाही आले, नोकरी नाही आले. ती बाई म्हणे ते बरोबर आहे, मला तिचेच पैसे नेते. बा तू काय विचार करू राहिली? लाव ना तेल, लाव ना साजरं. आधी नो त्या अलमारी बरोबर लाव जरा, तर उघडी टाकशी. नाही आई लाव तुम्ही, तू नको टेन्शन घेऊ. चाललाय का वापस? हो ना, मला जावं लागते. ते काय तू ते आजीले तरात देतो ते. जाय भाऊ खाली, तो श्याम रडून राहिला, ते त्याला घे भांडी राहिले घासायचे. ते काय करून राहिले स्वयंपाक खोली लढून राहिला. तू काय वाई निरा, जाय बरं घे नाही तर ते काम तरी कर काही. हा जाय, दिद्याला वर आणून द्यायला. बरोबर आहे. ते पोरगो पोर म्हणते काम कर म्हणते, मग पोरीले बाई पोर काय काम करणार आहे? आता एवढी मोठी भांडी घासून आली, बायको काय काम करून राहिली? हा अशी तरात देत सगळे मिळून माले किले, म्हणून मायले की ते सगळून राहिली. मायले कशी झाली वय सांग. तरास आहे ना मापुले, लय तरास आहे. माव तू लावशील तर लाव बरं तेल. काय विचार करून राहिले सांगा? लाव ना तेल. चाल मला ते पोरगं घ्या. ते शिटू काय करू राहिले काय सांगा? लढून राहिला असेल तो. लाव भरकन, नाही थांब मी बाबूले घेऊन वरती खेळते मग. तो नाश्ता करून राहिली लेकरासाठी. लेकरं म्हणतात उपमा कर, तर खाशील का उलसाक? माई पोरगी सांगत नाही. तिनं खरंच पैसे नेले. आता मी काय करू? मापोरे जोडचे पैसे हिसकू नये. मला कोणा सांगलं पण हे गोट मला सांगली कोणाचली काय माहित? पुष्पीनं सांगली वाटते बाई. नाही शांतीनं सांगते. मापोरीला लय त्रास आहे. तिचा नवरा मारते तिले, सून त्रास देते, फुगो त्रास देते. मला सांगलं कोण पण हे? म्या माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही म्या माझ्या डोळ्यानं नाही पाहिलं. मला कोण सांगलं? मा कायचा विचार करून राहिली? घेता आला का तुला अंबानीच्या घरच्या गणपतीचा? हा माय मावा काही दुखते का भाई? आज हे सुनच आहे बाई, कालपासून हिचं काय दुखतेच वाटते. मा काय हो बाई? मा काय विचार करून राहील ती? हा तू अशी नाराज काऊन आहेस? हा सांग मला, तुला गमून नाही राहिलं का माय? पल्याची सुनेची नाताची आठवण येऊन राहिली का तुले? हा अशी सुन काऊन राहिली? पहिले कधी राहिले तू? हा सगळे संग बोलत जात जायस, हा मनात आले किती वागवत जात जायस, सगळी संग बोलली, गावात गेली चहा प्यायले, कशी मग राहिली? मग आता काय झालं तुला? कालपासून अशी सुन कोण राहिली तू? तुला बरं वाटते ना मा? काही दुखती गिकते का त्याला? सांग बरं मले. हा बाय आमच्या इकडे मोठे दवाखाने आहेत, आपण दवाखान्यात जाऊ. पांडुले बोलाव का नाही? तर फोन लावू का पांडुले? नाही पांडुला काल फोन लावता, त्याला काही माहित नाही यातलं. मी सांगलंच नाही त्याला. काय नाही सांगलं ते झाले? त्याला दुखते का मा काही? हा मला सांग, त्याला दुखते काय? तुला बरं नाही वाटून राहिलं का? आता बरं मी तो संग बोलून राहिली, मी राहिली मा मी उप मारतो, तू खातो का? तो ध्यानच नाही काय तुले? काही कोण काही म्हणलं का तुले? शांती तू खोटी बोलतो काच? सांग आता मी काय खोटं बोललो माई? शांती तुला ओय कवाय या सदर धुवाचं कोण सांगितलं होतं तुला हे? रिकाम टेकडे कुठे गेली बाई? ते सासू गेली बाई. मॅट डोक्याचे झडी पाण्याचे कपडे धुवून राहिले. तुला डोकसं नाही का वा? माया का सवंच्या संबंधीनं धुतल्या का काही? सदराही धुतला काय? आता का तोच घालू का मी डबल? काय माय आली? तुला सांगितलं होतं ना म्या, तो मा नवीन सदरा धुवू नको आज, मला बाहेर जायला लागते. तो डोक्यात प्रश्न नाही पडत काय? मॅट डोक्याचे अक्कलचा कांदा. इकडे झडी लागली पाण्या पावसाचे दिवस, कपडे कमी काढा झाले तर बसते कपडे धुत, धंदा काही नाही. हैताळ बिले
मा सदरा काल धुतला तो आता काय हात घालून जाऊ का मी आता? मारू नका मला केली, मारू नका तिले. तिनं कपडे धुतले, मग तिचा काय दोष आला? कपडे नाही धुईन तर काय करीन माई पोरगी? तुमचे कपडे धुवायला काय 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 ठेवले का तुम्ही? माई पोरगी धुईन ना. मारू नका मा पोरीले, खबरदार मा पोरीच्या अंगाला हात घालतं. अम्मा ते का मारतात खले, तुला पण सांगलं. काय हो तुम्ही म्हणजे केकसन खाकसन बोलत राहता? अरे मामीजी मी काल तुमच्या पोरीला मारू बापा? हा, तुमच्या पोरीला मी पाचा बोटाची थापड नाही मारली अजूनपासून. हा तिला मारणं गिरणं नाही बापा, आमच्या घरात नाही. आता ते बोललो बस असं का तिनं 5 पण माझे कपडे धुवायला टाकले आणि मला जाच आहे आज गाले बाहेर, मग चांगला शर्ट पण माहितीनं आज तुला म्हणून बोललो. खोटं नका बोलू, कोण नाटक नका करू. मला माहित आहे, समजा माहित आहे तुम्ही मापुले लय मारता, लय येल्या करतायचे. माझे काय नाटक करून राहिले तिच्या समजे तुम्ही लोक. ते तुमचं पोक बी कमाई काही करत नाही, मा पोरीचा पैसा स्कुन येते, ती सून बी तरा देते, तुम्ही बी मा पोरीले लय मारता. काही बोलते का तू? काही बडबड करते. मा भिऊ नको तू, मी हाव ना, तुला अंग हात नाही लावू देत मी आता पांडूले फोन लावतो. चल आपल्या घरी चल. अरे बापा रे, अरे बा काव नाही मी समजावून सांगतो. मा ते बोलत नाही मले, मी बोलतो त्याइले. ते काय खाऊन मला बोलतील? मा हातची रोज भाकर खातात, मला बोलणार आहेत ते? मीच बोलतो सदैले. ते म्हणलेत मारत गिरत, आमच्या घरात मारत गिरत नाही. कोणी कोणाले चप्पाचा बुटात थापळ नाही मारत, कोणी लेकर राहिले नाही मारलं देणं काही, मला भाई मारती ना बाई. मा मारत गिरत नाही तो, लोक बोलत जाऊ असं पाटीले किती खराब वाटलं असं म्हणत असतात काय? अरे बा मामीजी, अरे ते कपडे तिने धुतले म्हणून मी दरसाक तिला असा जोरात बोललो. मारणं गिरणं नाही बाप्पा, हे तुमची पोरगी मार खाई आहे का? ही तुमची पोरगी तुम्हाला का गरीब बनून राहिली काय? हे जर दुखात असती तर अशी तिप्पटची फुगली असती. हा सांगा, लग्न झाला किती बारीक होती. हा मा घरी आल्यावर तिप्पट फुगली पा. मग ही सुखात आहे म्हणूनच ना, दुखात असती तर झाली असती का अशी तिप्पटची? पा मी हाव बा दुखात. हा मी चाललो बा वाय, तुमच्या पोरीचा तर आज मले आहे म्हणून तर मी सुधरून नाही राहिलो मामीजी. आणि तुमची पोरगी सुखात आहे, मग जके घेते मला कशी फुगली. तुम्ही मालिकायची करा माई, तुमच्या पोरीला जर झापा. नवऱ्याला त्रास देते ते बोलत राहते सदान कदा. पा मी कसा वायलो, निरा सोकलो मी. तुमची पोरगी नाही सोकली, तुमची पोरगी झाली मस्त टरबुजावानी. हा बस झालं एवढंच सांगा लागते, याच्यापेक्षा नाही. चालली पुढे मा बस खाली. आवा तो दुसरा नाही का, तेच घालला ते काय, ते दुसरं घालून जा. बनेनी आहे नवीन काळाच्या अलमारीतली, त्या रोजी आणली नवीन बनेन, ते घाला. 3 दिवसापासून जे नव्हते धुईल, मग धुवून येतं काय तर आज ऊन तर तिरपलं जर तर का कपडे का अंगाले गुंडावू का मला? धुवाच लागते. जा ते नवीन घाला. चालले मोठे ते मायले काय वाटलं? चुकलं बापा, सासूच्या पुढे बायकोली बोलू नये, नाही तर कुकडल्याच जाते ते. मी ओली चड्डीन ओली बनेनच घालतो शाळे, पण तुला काहीच म्हणत नाही. माय पोरगी मग भिऊ नको तू, भिऊ ना, मी हाव ना, हात नाही लावते तो अंगाले. आता एकाले पाय तुम्ही साजरी मा पोरीले तर देता. पोरगी सुधारली काले. पाशी राव माणूस फुकते, माय पोरगी तशी फुकलीशी वातानं वातशी तुली शांते. मा तू अशी काही नको मानत जाऊ ना. काय बरं त्याला खराब वाटलं असतं तर. आणि तू काय म्हणतो का देणू कमावत नाही, माझोचे पैसे नेते सुन मला तर देते, काही बडबड करतो का मा? बरं झालं ती घरी नाही, घरी असते तर ते शिटूला काय वाटलं असतं. अशी काही बडबड नको करू ना. काल मला त्रास काल होते, काही बोलत राहतं मा पोरग मा शब्दाच्या बाहेर नाही. ते काय खाऊन मला तर देणार आहे? मला असं उलसक असं घंटा घरी मन लागून डोकं दुखते तर मा पोरग 7 कामं सोडून दे, मा डोक्याला बाम लावत बसते. एवढा मला त्याचा जीव आहे माल्यात, आणि तो मला त्रास देते, डोक्यात आणत राहतं. आता म्हणलं असं म्हणू नको. बरं झालं शिटू घरी असं. काय वाटलं असतं तिले? तुले त्रास नाही देत का तो? मग तू धंदा काऊन करत राहतो? तू धंदा कसा सांगते ते? अव मा ते नाही मला धंदा सांगत, पण मीच करतो. आता लेकरू लहान आहे आणि तिच्या एकलीच्या भरावर इतक्या जणायचं नाही. ते दोघं आम्ही दोघं चौघं, बबड्या 5वा, लहान लेकरू 6वं, एवढं मोठं राहायचं करणं. आणि आपण का बसले जागेवर बसेल राहतं काय? मी का म्हातारी झाली का एवढी का माझ्यानं होणार नाही? जेवढा झाला धंदा तेवढा केला तर आपलेच हात पाय कोय राहतात ना.
म्हणून मी धंदा करतो. मैसून काही म्हणत नाही मला धंदा करा का काही. ते काय म्हणते काही लावत राहतो असं म्हणू नको कोण ऐकत. एखाद्या आई बहीण ऐकलं तर सांगून देतील ते शिटूले. म्हणतील की बुडी अशी अशी म्हणे मागत वाल्या. मग तिचं गैरसमज झाला तर तिनू माझोचे पैसे खाले नेते मा. तुला कोण सांगले? माई पोरगी लपवते मापासून लपवते. मला माहित आहे मापासून माई पोचारच दुःख लपवते. मला कोणतरी सांगलं माई पोरगी लय दुखात आहे. मला माहित आहे माई पोरगी लय दुखात आहे. तिले त्रास आहे. तिच्यावरचे लोक तिले त्रास देतात.